निलंगा नगर परिषद निवडणूक 2025 हे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाची भली मोठी सभा निलंग्यात अरेंज करण्यात आलेली होती आणि त्या सभेला खूप मोठा प्रतिसाद ह्या सभेला लाभलेला आहे आणि आज आपण थेट मुलाखत घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अखिल जलील देशमुख, जे की युवा आणि सुशिक्षित चेहरा म्हणून निलंग्याच्या समोर अजितदादा पवार यांनी दिलेला आहे. तरी थोडक्यात त्यांची आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. मी ॲडव्होकेट अखिल जलील देशमुख, राष्ट्रवादी अजितदादा पवार उमेदवार. आपली जी सभा काल झाली त्याला खूप मोठ्या संख्येने सभेला जनता उपस्थित होती आणि तुम्ही त्या जनतेबद्दल का बोलणार आणि त्यांना का आव्हान देणार तुम्ही? सर्वप्रथम जी आपली सभा झाली काल, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी फॉर्म भरला आणि फॉर्म भरत असताना मी कॅम्पेन चालू केला मी आणि मला पण असा विश्वास बसत नव्हता किंवा एवढं मोठं म्हणजे याच्यामध्ये आणि ह्यावेळेस मला खूप म्हणजे बऱ्याच काही अडचण आणि बऱ्याच काही त्रास झाला आणि ह्या रेसमध्ये म्हणजे न टिकवण्याचा प्रयत्न विरोधाकडून करण्यात आला, दबाव टाकण्यात आला, बरेच काही सांगण्यात आलं. पण मी एक लॉयर, वेल एज्युकेटेड आहे, तसेच एक पत्रकारिता आहे जे ब्युरो चीफ आहे ते आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे हा मला पुन्हाही कोणी माझ्यासमोर ह्या गोष्टीमध्ये टिकू शकलेला नाही आणि माझ्या ठिकाणी कोणी राहिला असता तर तो केव्हाही घरी जाऊन बसला असता. पण मी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत की कुठंही नाही थांबला मी आणि दररोज माझी कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर लोकांच्या प्रचारासाठी मी स्वतः वॉकिंग सोबत माझी टीम, माझे नगरसेवक, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुका शहराध्यक्ष पूर्ण टीम माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. सर्वप्रथम मी सगळं जी टीम आहे निलंगा राष्ट्रवादीची असतील सर्वांचा पण मी धन्यवाद करतो. आज या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार जे साहेब माझ्यावरती एवढी मोठी जिम्मेदारी जबाबदारी आलेली आहे. मी नगराध्यक्ष पदाचा माझा उमेदवारी केलेली आहे. आज मी ते नगराध्यक्षपदासाठी तिथे थांबलेला मी आहे तर फक्त आणि फक्त यासाठी थांबलेलं आहे की मी लोकांची जनतेची सेवासाठी मी थांबलेलं आहे. तर याच आज ठिकाणी तुम्ही बघा कुठल्याही पद्धतीनं कुठलाही विकास झालेला नाही. तुम्ही आज कुठं जाऊ, आज या ठिकाणी माझं 34-35 वय आहे. आज माझ्या लहानपणापासून मी पण तुमच्यासारखाच आहे. आज लहानपणापासून मी बघत आलो की विकास काही झालेला नाही. कारण आज आमच्याकडे की मी ज्यावेळेस युनिफॉर्म घेत असताना अजितदादा ज्यावेळेस इंटरव्ह्यू आमचे काही लोक होते ते पर्सनल मला दादावर बोलले त्यावेळेस त्यांनी मला विचारले की असं फॉर्म द्यायच्याबद्दल इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू हेच सांगितलं मी की दादा निलंग्यामध्ये आमची अवस्था अशी आहे. अगोदर जे लोक आहेत दुकानदार आमचे असतील, बिझनेसमॅन असतील, हे अगोदर पिकनिक असते आपली जी आपण पिकनिक भरतात कंपनीचे भाऊ चालतात हे फक्त उचलतात आणि हे त्यांनी दुकान भाडा भरतात. बाकीच्या व्यतिरिक्त ते काहीच करत नाही कारण ते फक्त दुकान भाडा चला असं करतो त्याचे दुकान करतात. तर हा सांगितले आणि दुसऱ्या लोकांना काही जर लागलं ते लोक लातूरला जातात, जसं की डीमार्ट ठिकाणी त्या ठिकाणी जातात. म्हणजे निलंगातून कुठेही बाहेर खरेदी करायला करतात. तिचं कारण असं आहे निलंग्यामध्ये काही डेव्हलप नाही, विकास नाही. आपले जे उद्योजक आहेत, जे युवा जे लोक आहेत ते आज वेल एज्युकेटेड झाले तर पुण्या मुंबईला जॉब करतात. लातूर निलंग्यामध्ये त्यांना जॉब करायची पण संधी नाही. तर हा सगळं प्रश्न माझ्या समोरती आलेले आहेत आणि मी स्वतः आज किती स्ट्रगल करत आहे की माझ्या गल्लीतून जर जायचं असेल तर कुठलाही डेव्हलपमेंट नाही आणि जे अदर सिटीमध्ये जाऊन बघतो मी बारामती असो किंवा पुणे असो पण असं वाटतं की ह्या सिटीमध्ये येऊन मला शिफ्ट व्हावं असं वाटतं. कारण आपल्या निलंग्यामध्ये काय झालेलं नाही असं मला पण वाटतं आणि साऱ्या जनतेला पण तेच वाटतं. मी पण एक काम आलेलं आहे. तर आज अजितदादा मी हेच सांगितलं की बाबा जे लोक पिकनी फक्त पैसे उचलतात आणि पिकनी भरतात दुकानदार लोक आणि त्यांच्यावर शिल्लक काहीच राहत नाही आणि लोकांना काही जर किराणा सामान लातूरला जातात डीमार्ट आणतात म्हणून मग इथे धंदे उद्योजक काय करायचं
तर अजितदादा म्हणले तू काही काळजी करू नको, तू हे फॉर्म घे, तू घड्याळ चिन्ह जे चिन्ह आहे त्याच्यावरती तू निवडून ये आणि निलंग्याचा बारामती करायची जबाबदारी माझी, अर्थ खाता माझ्याकडे आहे, हे अजितदादा पवारचा शब्द आहे. आणि अच्छा, दुसरी एक गोष्ट म्हणजे कसं आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सदैव बहिणीच्या सेवेसाठी म्हणून जाणले जातात आणि लाडकी बहीण योजना ही सर्व महाराष्ट्रभरात चालू आहे आणि त्याचा लाभ पण लाखो बहिणी उचलत आहेत. तर लाडक्या बहिणीचं आपण काय सांगाल, योजना कशी निलंग्यात राबवणार येणार आणि त्याची माहिती कसं देणार? नाही, ते तर लाडकी जी बहीणची जी योजना आहे तिचा तर लाभ आपल्याला 100% भेटणार आहे लाडकी बहीणचं जे. आणि याच्यामध्ये काल जे तुम्ही सभामध्ये पाहिलेले आहेत की मला स्वतः माझा विश्वास बसत नव्हता की एवढी म्हणजे जे मी सभेमध्ये जे माझे खुर्च्या होते ते जे मागे कमी पडतील आणि एवढी पब्लिक जमतील, मला पण विश्वास नव्हता. कारण मला एक्झिट पोलवरती ज्यावेळेस मी 1 नंबरला निलंग्यामध्ये आलो, एक्झिट पोलवरती एक न्यूज चॅनल आहे, मोठा आहे, त्या न्यूज चॅनल एक्झिट पोलवरती लोकांची पसंती नवीन चेहरा, युवक, वकील, एक पत्रकार, हा नवीन चेहरा सामान्य माणूस आहे, म्हणून एक्झिट पोलवरून 1 नंबरती मी आलेला आहे. तर मला लोकांची एवढी पसंती मिळालेली आहे त्याच्याबद्दल निलंग्या जनतेचा मी आभार व्यक्त करतो. आणि जे कालची तुम्ही सभा पाहिलेली आहे, आज आमची रॅली पण पाहिलेली आहे की इथं शिवाजीनगरची रॅली चालू केली तर डायरेक्ट शिवाजीदालच्या पुढे कॉलेज समोरपर्यंत गेल्यापर्यंत रॅली तुम्ही स्वतः पण पाहिजे, तुम्ही कव्हरिंग केलं असते. एवढी मोठी रॅली होती, एवढं चांगला प्रतिसाद होते. माझे आई बहीण लाडकी बहीणचं जे अजितदादाच्यावर विश्वास दाखवून, माझ्यावर विश्वास दाखवून ते माझ्यासोबत सर्व लोक होते, ते सर्व लोकांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील आज माझ्यासोबत 7 नगरसेवकांच्या पर्यासाठी आले होते. माननीय नामदार श्री माजी मंत्री, क्रीडा मंत्री आदरणीय संजय भाऊ बनसोडे ते पण आले होते. आणि आदरणीय जे शिक्षण मतदारसंघाचे आपले आमदार आदरणीय बाप्पासाहेब, आमदार विक्रम काळे साहेब हे पण इथे आले होते. परदेश जे आमचे औसाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर बाबा शेख हे पण आले होते. नंतर आमचे इब्राहिमभाई सय्यद महाराष्ट्र प्रदेश तिथे पण आले होते. आमचे दर्गाचे जे बसोकलांचे साहेब कादीर दर्गाचे ते, तर एवढे लोक मला आशीर्वाद द्यासाठी आणि लोकांचा आशीर्वाद मागण्यासाठी एवढे लोक माझ्यापर्यंत आले होते. आणि मला हेच लोक काल मंत्री लोक हेच सांगितले की आज त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले अर्थ खातंच आमच्याकडे आहे. तर निलंग्याचा जे विकास आहे, विकासला निधी आज त्यांनी भेटल्या. म्हणजे अखिल तुम्ही चांगलं कामाला लागा, तुमची सीट 100% आलेली आहे आणि तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. तर आज मला विश्वास आहे की जनता नवीन चेहरा, नवीन संधी म्हणून आज मला बिलकुल मताच्या स्वरूपाने मला बहुमताने खूप मताधिक्याने मला आशीर्वाद देईल हे मला बिलकुल म्हणजे मला एक विश्वास आहे. आणि जनता माझा विश्वास बिलकुल ठेवील आणि जनतेचा मी कधीही विश्वास जे आहे बिलकुल कधी तोडणार नाही. आणि एक वेळेस मला जनते संधी तर देणारच आहे. हे संधीचं मला कसं विकासच्या म्हणजे कसं करता येईल. काही ठिकाणी आज मी गेलो, गल्लीबोळामध्ये गेलो तिथं जाताना मला स्वतःला पण वाईट वाटतं की गल्ली म्हणजे कसं काय लोक इथं राहतात, मला खूप आश्चर्य त्याचं वाटतं. काही ठिकाणी गल्ली हे तर एक मला एक मला फक्त जनतेने संधी द्यावी आणि काही लोकांनी मला इथं येऊन आशीर्वाद दिलेले आहेत. आणि सर्व लोकांनी म्हणजे एवढं भरघोस पब्लिक म्हणजे आज तुम्ही बघितला स्टेज असं पूर्ण मैदान जेव्हा पूर्ण भरलेला होतो आणि काही लोक स्टेजच्या पाठीमागे होतो, काही रोडच्या पलीकडे होते, म्हणजे एवढी पब्लिक आमच्याकडे हे होती. आणि हाच आमचा विजय निश्चितचा हा एक इशारा तुम्ही किंवा सिग्नल समजू शकता. शेवटचा प्रश्न साहेब, आपण जनतेला, निलंग्याच्या जनतेला का आव्हान करणार आणि उद्या कसं तुम्ही मतदान करायला सांगणार? शेवटचा प्रश्न. नाही, आज मी नगराध्यक्ष म्हणून माझा सर्व पण लोक असं म्हणतात की माणूस 1 नंबर आहे म्हणून बटन पण 1 नंबरला आहे. तर घड्याळ चिन्ह हा माझा 1 नंबरला आहे नगराध्यक्ष पदासाठी. आणि माझ्या बाकीचे सोबत जे 7 नगरसेवक आहेत त्यांचं पण घड्याळ चिन्ह आहे. तर सर्व जनतेला मी एक आशीर्वाद मागतो, मतदानाच्या स्वरूपात मला एक आशीर्वाद द्यावे. घड्याळ ह्या चिन्हासमोर बटन दाबून मला माझ्या 7 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करावे हे फक्त विनंती करतो मी.